लहान मुलं देखील अतिशय आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे। तर साबुदाण्यापासून पराठे कसे तयार करायचे ते बघूया। तर इथे मी साबुदाण्यापासून पराठे तयार केलेले आहेत। अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे। एकदम 10 मिनिटामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। तासनतास साबुदाणा भिजवण्याची अजिबात कटकट नाही आहे, अजिबात टेन्शन नाही आहे। उपवास म्हटला की सर्वांना साबुदाणा खिचडी आठवते आणि त्यासाठी साबुदाणा हा 8 ते 10 तास भिजवावा लागतो। पण यामध्ये ना अजिबात साबुदाणा भिजवण्याची गरज नाही आहे। अगदी 10 मिनिटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मी इथे तव्यावरती भाजून घेत आहे। मंद आचेवरती आपल्याला हा साबुदाणा फक्त हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याचा रंग बदलेल असं भाजायचं नाही आहे। अगदी 5 मिनिटं हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे तव्यावरती साबुदाणा भाजून घेतलेला आहे आणि 5 मिनिटं झालेला आहे। तो छानपैकी हलका झाला आहे। त्यामुळे मी एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये हा काढून घेत आहे आणि त्याला थंड होण्यासाठी आहे ना 5 मिनिटं ठेवत आहे। तर साबुदाणा इथे थंड झालेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याचं पीठ तयार करून घेत आहे। इथे मी मोठंच भांडं घेतलेलं आहे जेणेकरून घडी आपल्याला भांडं किंवा हे बदलायची गरज पडणार नाही। तर इथे मी पीठ तयार करून घेतलं आहे आणि ते चाळणीने चाळून घेत आहे। चाळून यासाठी घ्यायचं आहे कारण जो काही रवा यावरती उरेल तो देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। अजिबात साबुदाणा म्हणा हा अजिबात वेस्ट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर मी एका प्लेटमध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे। आता याचबरोबर आहे ना इथे मी 2 आलू घेतलेले आहेत, बटाटे ते उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून त्याला किसून घेतलं आहे। याचबरोबर इथे 5 ते 6 हिरवी मिरची कट करून घेतली, ते देखील मी यामध्ये घालत आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालत आहे। आता हे सर्व जिन्नस आहे ना मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर हे उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही यामध्ये जिरं कोथिंबीर देखील घालू शकता। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये म्हणजे जेमतेम 2 ते 3 साहित्यामध्ये एवढे स्वादिष्ट पराठे इथे तयार होतात ना। तर मी इथे पीठ मळून घेतलं आहे। पाण्याचा अगदी थोडासा वापर करून मी पीठ तयार करून घेतलेलं आहे, मळून घेतलं आहे आणि त्याला आहे ना 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवलेलं होतं। 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत। आता यावरती मी आहे ना 1 चमचा साजूक तूप घालत आहे जेणेकरून आपलं हे पीठ छानपैकी सॉफ्ट होईल व याला चवही छान लागेल। तर मी इथे 1 उंडा घेतलेला आहे आणि याची पोळी लाटून घेत आहे, पराठा लाटून घेत आहे। याची काठी थोडीशी अशी होतात, पण यासाठी आहे ना एक प्लेट घ्यायची आणि याला छानपैकी गोलाकार आकार द्यायचा आहे। तर मी इथे लाटून झालेली आहे पोळी आणि ती मी इथे तव्यावरती भाजून घेत आहे। थोडासा तुपाचा वापर करून मी हा पराठा भाजून घेत आहे, तुम्ही बघू शकता। अगदी 10 मिनिटामध्ये झटपट स्वादिष्ट होणारी ही रेसिपी आहे। अजिबात याला वेळ लागत नाही। आता याचबरोबर दुसरा पराठा देखील मी इथे तयार करून घेतलेला आहे। हा छानपैकी भाजून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। याचबरोबर दुसरा पराठा देखील इथे भाजून घेत आहे। अतिशय सॉफ्ट होतात हे आणि पोट भरण्याचे समाधानही मिळतं। तासनतास आपल्याला साबुदाणा भिजत घालायची अजिबात गरज पडत नाही या रेसिपीमध्ये। तर इथे आपले हे पराठे तयार आहेत। गरम गरम पराठे थंड थंड दह्याबरोबर खाण्याची मजाच वेगळी असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।